हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस. मग मी विचार केला की आज आपण एखादा फुल व्लॉग शूट करूया. तर मी ते आता काम करत होते आणि घरी सगळेजण फराळ बनवतायत. मला वाटतं ते शंकरपाळे की काहीतरी बनवतायत. तर त्याचा वास मला इथे डेस्कपर्यंत येतोय. तर म्हटलं चला बघूया ते काय काय बनवलंय, काय काय करतायत. त्यानंतर मला रांगोळीची पण तयारी करायची आहे. तर चला बघूया आता ते काय करतायत. ते शंकरपाळ्या तयार होत आहेत. शंकरपाळ्या होत आहेत तोपर्यंत आपण रांगोळीची तयारी करूया. तर आता इथे मी रांगोळी काढणार आहे, तर तोपर्यंत पटकन इथे आधी झाडू वगैरे मारून घेऊया, मग रांगोळीला स्टार्ट करूया. आता झाडू मारून झाले. आता मी इथे थोडा गेरू असतो चॉकलेटी कलरचा, त्याने मी थोडं इथे सारवून घेणार आहे. तुम्हाला दाखवते कसा असतो. तर हा आहे तो गेरू. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं शेण सारवतो तसंच ह्याने आपण जमीन सारवायची, म्हणजे त्याच्यावरती छान कलर वगैरे दिसतात. तर आता आपण ते इथे करूया. ह्याच्यासाठी आपल्याला थोडं पाणी सुद्धा लागेल, ते सुद्धा मी घेऊन येते. तर आता हे थोडं सुकलंय. आता ह्याच्यावरती अजून एक दुसरा थर देऊन सेट करून घेते. तर आता शंकरपाळ्या पण रेडी झाल्या असतील. चला बघूया कशा झाल्यात. झाल्या का? खूप छान झालं. आता हे सुकत आलंय. आता आपण इथे रांगोळी काढूया. तोपर्यंत मी इथे मोबाईल सेट करते. जमत नाही, पण तरी पण मी दरवर्षी काहीतरी ट्राय करत असते. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आता मी याच्यावरती आता दिवे लावून घेते. तर आता मी रेडी झाले, कारण मला एका बर्थडेला जायचं आहे. पण त्याआधी मला ऑफिसचे खूप अर्जंट काम आलंय, ते मी आधी कंप्लीट करणार आहे. माझं काम होईपर्यंत मला इकडे यायला खूप जास्त उशीर झाला. त्याच्यामुळे आल्या आल्या पहिला बर्थडे गर्लला विश केलं आणि जेवायला बसले. त्यानंतर जेवण वगैरे उरकून मी घरी आले. आल्या आल्या पहिलं माझं पेंडिंग काम केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.